नमस्कार मित्रांनो. आज आपण बघणार आहे लॅन केबलची क्रिम्पिंग कशी केली जाते. बेसिकली लॅन केबलमध्ये 4 पेअर असतात. 4 पेअर म्हणजे टोटल 8 कोअर असतात. आता ही आपण लॅन केबल सोलून घेतलेली आहे. याच्यामध्ये हा जो आपण प्लास्टिकचा भाग बघतोय, हा आपला कुठल्याही कामात येणार नाही. तर आपण याला कट करून घेऊया. तोपर्यंत तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्या येणाऱ्या नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. आता हा हा आपण प्लास्टिकचा भाग कट करून घेतला आहे. आता आपल्याला या केबलची सिक्वेन्स लावायची आहे. आता ही सिक्वेन्स या प्रकारची असणार आहे. पहिली असणार आहे आपली व्हाईट ऑरेंज, ऑरेंज, व्हाईट ग्रीन, ब्ल्यू, व्हाईट ब्ल्यू, ग्रीन, व्हाईट ब्राऊन आणि ब्राऊन. हे 8 पेअर आपले ह्या पद्धतीने आपल्याला सिक्वेन्समध्ये लावून घ्यायचे आहे. आता आपण पहिला घेणार आहोत व्हाईट ऑरेंज, दुसरा ऑरेंज, तिसरा आपण घेणार आहोत व्हाईट ग्रीन, ग्रीन आपण इथे साईडला काढून घेणार आहोत. त्याच्यानंतर आपण घेणार आहोत ब्ल्यू, व्हाईट ब्ल्यू. आता इथे आपण ग्रीन कलरची केबल ॲड करणार आहे आणि याच्यानंतर येणार आहे आपलं व्हाईट ब्राऊन आणि ब्राऊन. व्हाईट ब्राऊन आणि ब्राऊन हे आपल्या बोटांच्या चिमटीमध्ये असे पकडायचे की कलर कोड सरकले नाही पाहिजे. हे कलर कोड जर चुकले तर आपलं लॅन केबल प्रॉपर क्रिम्प होणार नाही, म्हणजे आपली कनेक्टिव्हिटी येणार नाही. आता आपल्याला हे केबल कट करून घ्यायचे आहे. साधारणतः एक 15 mm पर्यंत आपल्याला पुढे एक्स्ट्रा ठेवून त्या कट करून घ्यायच्या आहे. ह्या कट करताना एकदम सरळ लाईनीत कट झाल्या पाहिजे. या सरळ लाईनीत कट झाल्या तर आपण जेव्हा कनेक्टर टाकतो तेव्हा या केबल मागे पुढे होणार नाही. मागे पुढे झाल्या नाही तर आपलं कनेक्टिव्हिटी एकदम प्रॉपर भेटेल. आता हा कनेक्टर आपण फिक्स करून घेतला आहे. आता ही जी 8 पिनची सॉकेट आहे याच्यामध्ये हा टाकून आपल्याला क्रिम्प करून घ्यायचा आहे. आपला क्रिम्पिंग कंप्लीट झाला. क्रिम्पिंग करताना हा जो ग्रे कलरचा वरचा शील्ड आहे तो कनेक्टरच्या आतमध्ये घुसला पाहिजे, जेणेकरून तो क्रिम्पिंग सरकणार नाही. पुढची अजून एक क्रिम्पिंग करून दाखवतो, जेणेकरून आपल्याला लक्षात येईल. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.